नमस्कार, मी राजश्री पाटील। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे गाजरचा हलवा। सो त्यासाठी सामग्री आहे 1 किलो किसलेले गाजर, 3 ते 4 टेबलस्पून तूप, सोलून घेतलेले बदाम, 2 वाटी साखर, सोबत वेलचीची पूड आणि अर्धा लिटरहून जास्त दूध। सो मी गॅस चालू केलेला आहे आणि यात मी आता तूप घालणार आहे। तूप आता चांगल्यापैकी विरघळलेलं आहे। आता आपण किसून घेतलेले गाजर गाजर शिजून झालेले आहेत। त्याच्यावर तुपाचा एक वेगळं शाईन आलेला आहे। ओके, सो यात आपण आता घालूया दूध। हे दूध मी क्रीम सहित घेतलेलं आहे। गॅस वाढवते। दूध बॉईल झालेलं आहे। यात आपण घालूया आता साखर आणि वेलची पूड। याला चांगला मिक्स करून घ्यायचं। यावर घालूया आपण सोलून ठेवलेले बदाम। आणि याला चांगला मिक्स करूया। गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांनी झाकण ओपन केल्यावर आपला हलवा तयार असेल। आता आपल्याला 10 ते 15 मिनिट झालेले आहे। सो आपण याला खोलून बघूया आणि आपला हलवा तयार आहे। याला चांगला कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। सर्व भारतीयांचा फेवरेट गाजरचा हलवा। आता मी याला सर्व करत आहे। हा तयार झाला आहे आपला गाजरचा हलवा।